आणि त्याच्यात आणखी एक महत्वाची गोष्ट की ज्यांच्या हस्ते मला तो मिळतोय, आदरणीय माननीय श्री शरदराव पवार साहेब, माझ्या दृष्टीने एक फार मोठा माणूस आहे हा, फारच मोठे. आदरणीय म्हणणं उगाच नाही लाभत कोणाला, आणि मी त्याबद्दल अगदी फारच पर्टिक्युलर आहे की खरोखरच ते आदरणीय आहेत. माझा अत्यंत आवडता माणूस, माझे आवडते अत्यंत नेते, कुणासाठीही काम करायला सदैव तयार असलेले. माझं काम त्यांनी, एक काम होतं माझं, ते त्यांनी 3 मिनिटात केलं. मोजून 3 मिनिटात. आपण म्हणतो 1 मिनिटात 2 मिनिटात, असं नाही, मोजून 3 मिनिटात केलं. हा काय काम तुमचं? नाही म्हटलं ते असं आहे, असं. अरे इकडे रे, ते बघायचं काय? अरे हे झालं. अरे हो नाही हो, म्हटलं मी चाललोय जरा, तुम्ही पुढचं काय बोलायचं असेल तर माझा भाऊ आहे त्याच्याबरोबर. नाही बोलायचं काय याच्यात? झालं. आणि खरंच झालं. नाहीतर असं होतं की तेवढं की झालं तर तुमचं काम असं म्हणून काम व्हायला बरीच वर्ष लुटतात, होतच नाही काम. पण या माणसाचा मला हा असा अनुभव अजूनही, ते मोठी त्यांची सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे कुठल्याही माणसाला ते अजूनही ओळखतात, त्यांच्या नावासकट ओळखतात. मी त्यांना कधीच भेटलो नाही पहिल्यांदा सुरुवातीला, पण मी जेव्हा भेटलं तेव्हा ते हसले, तेव्हा मला कळलं की हे मला ओळखतात. परत दुसऱ्या ठिकाणी एकदा भेटले मला, ते गर्दी होती चिकार, त्या गर्दीत मी असं त्यांच्यासमोर गेलो आणि ते परत ते माझ्याकडे होऊन हसले. अरे वा, म्हणजे निदान आपण कोण असा त्यांच्या चेहऱ्यावर आविर्भाव नव्हता. माझ्या दृष्टीने अत्यंत प्लस पॉईंट आहे असं मी म्हणेन, मला अतिशय आवडलेलं आहे. असं माणसांना लक्षात ठेवून त्यांच्यासाठी सदैव काम करणाऱ्या माणसाच्या हातून ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये बरंच काम करून ठेवलेलं आहे, अशा माणसाच्या हस्ते मला आज मिळतोय, हा मला अतिशय आनंदाची गोष्ट अशी मला वाटतं.